मुंबईतील कबूतरखान्याचा जो वाद आहे तो कधी संपताना आता दिसत नाहीये। कारण याआधी जैन समाजाने जे आंदोलन केले होते त्यानंतर आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन करत त्याला आंदोलनाने उत्तर दिले। हा वाद नेमका कधी संपेल आणि या सगळ्या संदर्भात जैन मुनींना काय वाटतं हे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत राष्ट्रसंत मुनी निलेश चंद्र महाराज आहेत। सर, आज तुम्ही तुमच्या समाजाकडून आधी आंदोलन करण्यात आलं, आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन करण्यात आलं। कबूतरखान्याच्या बंदीबाबतचा हा सगळा वाद आहे, मात्र दोन समाज एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेत अशा प्रकारचं दिसतंय। काय या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया? बघा, मराठा एकीकरण समितीने आज आंदोलन केलं आहे का पुरा महाराष्ट्रभरले मराठी लोक आले होते का सांगा। आमचे जरांगे पाटील आंदोलन करतात, अनशन करतात, त्यांना किती लाखांना पब्लिक येतात। म्हणजे करून की भूदया दया आणि जीवदया हा सनातन धर्माचं पण आहे आणि जैन धर्माचं बी आहे। परंतु आता हा विवाद एक जीवदयाचा नाही राहिला, आता मराठी आणि मारवाडीचा झालेला आहे। आणि हा विवाद काही दिवसापासून चालू आहे, कारण की पार प्रांती येतात, पण आम्ही दुसरे पार प्रांतीसारखे येऊन आम्ही इथं काही महाराष्ट्रामध्ये असे काही गलत कामं नाही करत। आम्ही शांतिप्रिय समाज आहे, एकदम प्रेरणा समाज आहे। पण आता हा विवाद आगे बढ़लेला आहे। पूर्व मीरा भाईंदर पे विवाद झाला होता, पण हा विवाद खतम करण्यासाठी आम्हाला पूर्वी मान्य बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेबांनी आम्हाला मराठी लोकांना सहयोग दिली। पण आता हा विवाद खतम करण्यासाठी मी मात्र कोणी हा विवाद खतम करू शकत नाही। मात्र मान्य राजसाहेब मराठी हिंदू हृदय सम्राट त्यांना लोक म्हणतात, म्हणून मी मराठी भाषेसाठी ते लढतात। मराठी भाषेसाठी हक्कासाठी ते आपले एक विचार पुरुष आहेत। ते त्याच विचार पुरुषमध्ये मराठी हृदय सम्राट राजसाहेबांकडे मी जाणार, त्यांच्याशी एक भेट घेणार आणि त्यांना मी सांगणार की हा मराठी हा मारवाडी विवाद समजा। आम्ही कधी पण मराठी समाजाचा अपमान करणार नाही। आम्ही महाराष्ट्री ही भाषा बोलणार आणि आम्ही प्रयत्न करणार की मराठी ही बोलणार। आणि जो मराठी भाषेचा अपमान करत असेल तुम्ही त्यांना प्रसाद द्या, आम्ही तुम्हाला टोकणार नाही। राजसाहेब आमचे विचार समजणार आणि थेस मराठी जो विवाद आहे, मारवाडी जे विवाद आहे त्यांना हे खतम करणार आहे। कारण की हिंदूस आणि हिंदू एक आपसमध्ये लढत आहे। हा आम्ही जैन लोक हिंदू आहेत, मराठी आणि हिंदू आहे। हा मुद्दा आम्ही सर्व मराठी आणि मारवाडी एक हो आणि अखंड भारत बनवा और हिंदू राष्ट्र बनवा हे आमचा संकल्प आहे। आणि आता हिंदू राष्ट्र आम्हाला बनवायचं आहे और आम्हाला छत्रपती शिवाजी स्वराज्य घडावा। ह्या स्वराज्यासाठी आम्ही या पुन्हा स्वराज्य इथं बनलेला पाहिजे। त्याच्यासाठी हा मारवाडी समाज, गुजराती समाज राजसाहेबांच्या विचारासंगे कदम से कदम रहकर हम आपके साथ रहेंगे। इसलिए इस विवाद को खत्म करने के लिए, छत्रपति शिवाजी महाराज की विचार इस महाराष्ट्र में लाने के लिए सबसे पहले यह मराठी आणि गुजराती विवाद को खत्म करने के लिए ये मान्य राज साहेब ही ठाकरे ही कर सकते, दूसरा कोई नेता कर नहीं सकता। प्राण्याची हत्या होता है, 20-25 हजार कबूतर मेले तो उग्र तर येणारच आहे। पण मी जो शस्त्राचं म्हटलं आहे को शस्त्र उडा मी कोणावर उचलू शस्त्र? कबुतराचे कोणी दुश्मन नाही आहे, कबुतराचे दुश्मन कोणी नाही आहे। आमचं जर न्यायालयाने नाही ऐकलं तर मी ब्रह्मशस्त्र मतलब अनशन करणार आहे। मी जे जरंग पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी जे शस्त्र केलं ना, त्यांनी एकदम अंश त्याग केलं। पुढे नेता त्यांच्याकडे आले की नाही आले, त्यांची मराठा आरक्षणचं मान्य झालं, बस तोच मुद्दा मी उचलला, अनशन करणार आहे। माझ्याकडे तोच शस्त्र आहे। दुसरी गोष्ट, जे लोक आलेत होते तो लोकांनी सांगितलं तुम्ही दाना टाकू शकता। आमचे मंत्री महोदयाने सांगितलं तुम्ही दाना टाकू शकता। मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं आहे की तुम्ही दाना टाकू शकता, मगर नगरपालिकांचं प्रोटोकॉल राहणार आहे। बीएमसीचं परमिशन तुम्हाला घेऊन टाकू शकतो आणि तुम्ही तुमचे कबूतर भुके मरणार नाही। माझा विरोध फक्त आता राहणार आहे बीएमसीच्या विरोधमध्ये। ह्याच बीएमसीने आमचं विले पार्ल्याचं मंदिर तोडलं, आता ह्याच बीएमसीने आमच्या कबुतरावर पाबंदी टाकलेली आहे। म्हणून ते आदेश दिला, मुख्यमंत्री आदेश दिला, मंत्री दिला, तुम्ही टाकू शकता। टाकल्यानंतर तेच कबुतराची ताडपत्री का बरं हटवली नाही? म्हणून ते कबुतर खाली पुष्कळ कबुतर मेलेले आहे। 20,000 कबुतर ते भुके प्यासे आहेत। आणि आमचे काही जो जैन धर्माचे लोक होते त्यांना पण उपास धरलेला होता की जोपर्यंत दादर कबुतर खान दाना टाकणार तोपर्यंत आम्ही अन्न खाणार नाही। म्हणून ते लोक उपाशी होते आणि ते लोक तपस्यामध्ये होते आणि त्यांना म्हटलं की आता दाना खाबू टाकतो, बीएमसीने तर काढले नाही। म्हणून आमचे जे जैन लोक होते, जे बहिणी होत्या त्या तपस्यामध्ये होत्या, त्यांनी फक्त छुरीनी आणली, त्यांना आरी आणली। आरी कशासाठी आणली? ते नारळाची दोळी जी ताडपत्री आहे ना त्याच्यामध्ये
लाखो कबूतर मेलेले होती, त्यांना दाना टाका म्हणून ते दोरी कापासाठी आणली होती, ते ताडपत्री आणण्यासाठी, कोणाला मारासाठी आणलं नाही. और मी जर कोणी जर तलवार जर आणत असेल मी त्याचा समर्थन देत पण नाही. और मी जैन मुनी आहे आणि आमचा धर्म, आमचा जो सिद्धांत आहे कोणाला मारायला सांगत नाही. आणि आज जे माझं आंदोलन आहे और कोणी जर आम्हाला मारायला येत असेल तर मी पहिले माझी गर्दन मी त्या तलवारीकडे सांगन, पहिले मारा नंतर दुसऱ्याला मारा. आता बीएमसीचं इलेक्शन चाललेलं आहे. आता मराठी आणि मारवाडीमध्ये कसा विवाद पैदा करावा. आता 200 वर्षापासून काँग्रेसची सरकार होती, उद्धव साहेबांची सरकार होती, एकनाथ शिंदे साहेबांची सरकार होती. त्या टायमावर हा मुद्दा का बरं काढला नाही. ज्या दिवशी इलेक्शन येते ती कोंबडी येते, हत्ती येते, त्यावेळेला आता या कबूतर आला. ह्याच एका मुनीनी प्रचार केला की जैन धर्मासमोर हा लोकाला वोट देऊ नका, पुरी शिवसेना हरली. आणि आता जे मुनी आहेत ज्यांनी प्रचार केला की शिवसेना हरवा, ते मुनी आता कुठे गेले. मी एकटा आलो आहे ना, मी धर्मासाठी आलो. कोणत्या आणि हे काही लोक आले आहे मुनी, ते धर्माचा प्रचार कमी करतात आणि इलेक्शनचा प्रचार करतात. मी इलेक्शनचा प्रचार करायला आलो नाही आहे, नाही मला कोणा मंत्रीचा कोणा संत्रीचा मला काही नाही. माझ्याकडे फक्त 3 मंत्री आले. माझ्याकडे राहुल नागरेकर विधानसभा स्पीकर आहे, त्यांनी माझ्या जैन धर्मासाठी पुष्कळ केले. त्याच्यानंतर बाळा नानकरही मला काफी सहयोग दिला, म्हणून मी बाळा नानकरला पण मानतो, विधानसभा स्पीकर राहुल नागरेकर मानतो. देवेंद्र फडणवीस साहेबाला मी भेटलो नाही आहे. एकनाथ शिंदेजीला ह्यासाठी भेटत त्यांनी गोमाता राज्यमाता घोषित केलं. राजसाहेबांना माझे काही लोक ऑब्जेक्शन घेतात, हा जैन मुनी त्याच्यावरच का त्यालाच का हिरो बनत. काही ते मराठी समाजाचे हिरो आहे, हिरो राहणार आहे. आणि मराठी समाजाचे ते एक प्रतिनिधी आहे, त्यांना मराठी हृदय हिंदू सम्राट म्हणतात. हा मराठी आणि मारवाडीचा विवाद खतम करण्यासाठी मी एक याचिका राजसाहेबांकडे नेणार आहे, करून की ती हिंदुत्ववादी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारावाले आहे. म्हणून मी सर्वात प्रथम मी राजसाहेबांकडे जाणार आहे, करून की हा मराठी आणि मारवाडीचा विवाद खतम करण्यासाठी मी राजसाहेबांकडे जाण्याची माझी फार इच्छा आहे. जाणून बुजून 2 समाजामध्ये कबुतराचा मुद्दा घेऊन राजकारण केलं जात आहे का? हा राजकारण करून की अरे मी सांगा ना, उद्धव साहेबांची सरकार होती त्यावेळेला तुमची सरकार होती ना, उद्धव साहेबांची सरकार होती त्या सरकार त्या तुम्ही आता मुद्दा काढला कोणी, आताच का बरं काढला. आणि आता इलेक्शन समोर येत आहे, बीएमसी इलेक्शन आहे, तुम्हाला आताच आलं का सांगा तुम्ही. मुख्यमंत्री देवेंद्र देवाभाऊ हे मला कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा, नागपूरमध्ये काही झालं तर तुरंत त्यांनी ॲक्शन घेतलं, सर्व काही झालं. जैन समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि जैन समाजची भावना समजतात. आज बी जैन समाज देवाभाऊकडे संघ आहे आणि काल बी राहणार आहे. मी त्यांच्याकडे जाणार आहे. आता हा वाद जो आहे एक धर्माचा नाही राहिला, हा मराठी आणि मारवाडीचा झाला. माझा धर्म तर वाचणारच, देव आहेत, पण मला मराठी आणि मारवाडी आणि गुजरातीचा वाद हमेशासाठी बंद करायचा आहे. माझे वकील ठेवलेला ते काय कोर्टाचं काय मला काही ज्ञान नाही आहे संविधानाचं, मला त्याच्यावर माहिती नाही आहे. आज ते 2 त्या ताई होतात का चित्राबाग, त्यांचं नाव मला माहीत नव्हतं. मला बी हे माहीत नव्हतं का ते विधानसभाचे सदस्य आहे. तरी पण त्या ताईला पण मी माफी मागतो की माझ्याशी तुमचं मला नाव माहीत नव्हतं, पण मी माझे शब्द वापस घेतो आणि त्यांचा मी सन्मान करतो, कारण की ते एक ह्यात. पण बस आता कोर्टाचं मला काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे मला घेणं देणं म्हणजे कोर्ट निर्णय घेईन, समाज निर्णय घेईन, इथे जीवद्या प्रेमी निर्णय घेणार, मी नाही निर्णय घेणार. माझा जर एकच ठाण आहे, कबूतर वाचलं पाहिजे, जीव द्या वाचली पाहिजे. आणि हे जर नाही झालं तर मी सुद्धा अनशन करणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल महाराज. तर पुढे समाज जी आहे ती भूमिका घेईलच, मात्र जर यावर निर्णय नाही निघाला तर अनशनवरचा जो निर्णय तो महाराजांनी घेतलेला इथं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.